आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनल हार्दिक स्वागत। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सध्याच्या घडीची सर्वात मोठी महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे। राज्य शासनानं 10 लाख राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या अनुषंगाने एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे। या निर्णयासाठी याआधीचा जो शासन आदेश होता तो सुद्धा अधिक्रमित केलेला आहे। त्यामुळे निश्चितच राज्यातील सुमारे 10 लाख राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना याचा सरळ फायदा होणार आहे। काय तो शासन आदेश आहे, काय तो महत्त्वाचा निर्णय आहे, कोणत्या कर्मचाऱ्यांना कसा आणि केव्हा फायदा होणार आहे, यासाठी विनंती एकच की व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहावा। तसंच याआधी जर आपण आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर निश्चितच चॅनलला सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपणास नियमित मिळत राहतील। येत्या काळामध्ये लवकरच विधानसभा निवडणुका असणार आहे। त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारी कर्मचारी असतील किंवा सर्वसामान्य असतील यांच्यासाठी वेगवेगळे महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी आता सुरुवात झालेली आहे। आणि ह्याच पार्श्वभूमीवर राज्य शासनानं राज्यातील महिला कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे। आणि हा निर्णय महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाचा आहे, जो की राज्यातील सर्व महिला कर्मचाऱ्यांना लागू असणार आहे। या निर्णयानुसार किंवा या शासन आदेशानुसार वैद्यकीय खर्च प्रतिपूर्तीसाठी आता विवाहित महिला कर्मचाऱ्यांना सासू सासरे किंवा आई वडील या दोघांपैकी कोणत्याही एका जोडप्याची निवड आता त्यांना करता येणार आहे। असा हा महत्त्वाचा निर्णय काल राज्य शासनाने घेतलेला आहे। आपल्या सर्वांनाच माहिती आहे की वैद्यकीय प्रतिपूर्ती देयकांसाठी आई वडील किंवा सासू सासरे यांची निवड आता महिला कर्मचाऱ्यांना करता येणार आहे। त्यासाठी त्यांना त्यांच्या विभाग प्रमुखांकडे एक अर्ज सादर करावा लागणार आहे की माझ्यावरती माझे आई वडील किंवा सासू सासरे हे अवलंबून आहेत, ते माझ्या कुटुंबाचा भाग आहे। आणि असा अर्ज केल्यानंतर त्यांची माहिती ही सेवा पुस्तिकेमध्ये नोंद केली जाणार आहे। आणि नोंद केलेल्या माहितीनंतर जेव्हा केव्हा वैद्यकीय प्रतिपूर्ती देयके सादर करण्याची वेळ येईल त्यावेळेस जर सासू सासरे किंवा आई वडील या ज्या दोघांपैकी कोणा एकाचं नाव असेल तर अशा वेळेस त्यांना त्यांच्या सासू सासऱ्यासाठी किंवा आई वडिलांसाठी आता वैद्यकीय देयकांची प्रतिपूर्ती सुद्धा मिळणार आहे। असा हा महत्त्वाचा निर्णय राज्य शासनाने घेतलेला आहे। याआधी 14 ऑक्टोबर 2022 रोजी या संदर्भातला शासन आदेश निर्गमित झालेला होता, परंतु तो शासन आदेश राज्य शासनाने अधिक्रमित केलेला आहे, म्हणजे तो बाद केलेला आहे। आता हा सुधारित आदेश आता महिला कर्मचाऱ्यांना लागू असणार आहे। आणि आता महिला कर्मचाऱ्यांना आपल्या विभाग प्रमुखाकडे अर्ज सादर केल्यानंतर या वैद्यकीय प्रतिपूर्ती देयकांसाठी जे ऑप्शन त्यांनी निवडलेलं असेल त्या ऑप्शनची वैद्यकीय प्रतिपूर्ती त्यांना मिळणार आहे। असा हा महत्त्वाचा निर्णय राज्य शासनाने घेऊन राज्यातील जवळपास 9 ते 10 लाख महिला कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे असं आपल्याला म्हणता येणार आहे। रोज नवीन असेच महत्त्वपूर्ण निर्णय बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा।